साताऱ्याच्या फलटणमधल्या महिला डॉक्टरची हॉटेलमध्ये आत्महत्या। हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 4 वेळा बलात्कार झाल्याचा उल्लेख। पोलिसांच्या छळामुळे आत्महत्या, कुटुंबियांचा आरोप। सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई। झी 24 तासच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल। आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरण। जैन बोर्डिंगचे विश्वस्त जयंत नांदुरकरांना नागरिकांचा घेराव। चौकशी पथक जैन बोर्डिंगमध्ये दाखल। पुण्याच्या महापौरपदी असताना मुरलीधर मोहोळ बिल्डर बढेकर यांची गाडी वापरत होते। रवींद्र धंगेकर यांचा आणखी एक नवा आरोप। बढेकरांच्या कंपनीमध्ये दमदाटी करून पार्टनरशिप मिळवल्याचाही दावा। भाजपशिवाय देशाला पर्याय नाही। मराठी अभिनेते शरद पोंक्षेंचं वक्तव्य। मोदी शहांचंही कौतुक। शिवसेना युबीटी मेळाव्याचा टीझर जारी। संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा टीझरचा आशय। 27 ऑक्टोबरला वरळीमध्ये होणार ठाकरेंचा मेळावा। शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही मिळणार आता वीज सवलत। फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय। अकोल्यात शेतकऱ्यांचा झोपा काढो आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात अनोखं आंदोलन। पनवेलमधल्या एका घराला भीषण आग। आगीत एकाचा जागीच मृत्यू। आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती। आणि कोल्हापुरात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस। पावसामुळे भात कापणीचा खोळंबा। पावसामुळे नागरिकांची तारांबळ।